नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाण्यात युवक युवतींसाठी आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या सहकार्याने चरई येथील मावळी मंडळ येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कास्टेक IT अँड प्लेसमेंट इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून विविध नामांकित कंपन्यांमधील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. ठाणे महापालिका क्षेत्रातील युवक युवतींसाठी विशेष आयोजित या मेळाव्यात मोठ्या संख्येने उमेदवार सहभागी झाले होते. कार्यक्रमाला आमदार माधवी नाईक, माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे, श्री अशोक भोईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आधीच्या रोजगार मेळाव्यामध्ये अनेक आस्थापना या ठिकाणी येऊन वॉक इन इंटरव्ह्यू घेतला त्यांनी आणि अनेक तरुणांना याच्यामध्ये संधी मिळाली. आज देखील जवळजवळ 400-500 विद्यार्थी तरुण जे 10वीपासून ते डबल ग्रॅज्युएटपर्यंतचे आहेत, मुलं मुली, ते या ठिकाणी येणार आहेत. अनेक जणांनी नोंदणी पण केलेली आहे. 3 वाजेपर्यंत मला वाटते 400-500 विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतील. या 30 आस्थापना याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. मला निश्चित खात्री आहे की तात्काळ वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये देखील अनेक जणांना संधी मिळेल. खरं म्हणजे शासनाच्या माध्यमातून अनेक उपक्रम असतात, परंतु रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून एकदम अनेक जणांना देखील नोकरी मिळण्याची संधी मिळते आणि त्यामुळे अशा प्रकारचे मेळावे, रोजगार मेळावे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये निरनिराळ्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये देखील आम्ही आयोजित करणार आहोत. ठाणे जिल्ह्यात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत 53.14% मतदारांचं मॅपिंग पूर्ण झालं आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. जिल्ह्यात एकंदर 74 लाखांहून अधिक मतदार असून त्यापैकी 39 लाखांपेक्षा अधिक मतदारांचं मॅपिंग पूर्ण झालं आहे. शहापूर मतदारसंघात सर्वाधिक 79.91% मॅपिंग झालं असून ओवळा माजिवडा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 43.76% मॅपिंग झालं आहे. 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO घराघरात जाऊन मतदारांची माहिती तपासणार आहेत. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून 7 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. जागतिक जैवविविधता दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिका, सोसायटी जनरल आणि भागीरथ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मासुंदा तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. तलावातील प्रदूषण कमी करून पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी फायटो रेमेडिशन पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. या अंतर्गत तलावामध्ये फ्लोटिंग वेटलँड्स म्हणजेच तरंगती वनस्पती बेटं उभारण्यात आली आहेत. यासाठी कॅना इंडिका या वनस्पतींचा वापर करण्यात आला आहे. पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्यासाठी कॅस्केड एअरेटर्स आणि सबमर्सिबल मिक्सर्स बसवण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे तलावाचं सौंदर्य वाढवण्याबरोबरच जैवविविधतेचे संवर्धन आणि जलस्रोत संरक्षणास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ठाण्यातील कळवा परिसरातील गणपती पाडा भागात अज्ञातांनी तब्बल 10 वाहनांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी पहाटे उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडण्यात आल्या असून अनेक महागड्या वाहनांचं नुकसान झालं आहे. परिसरात वाहन पार्किंगसाठी जागेअभावी नागरिक रस्त्यालगत वाहनं उभी करतात. या भागात नशेखोरांचा वावर वाढल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त कळवा नागरिकांनी कळवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. विशेष म्हणजे या भागात अशा प्रकारच्या घटना सलग 3ऱ्यांदा घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून CCTVच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. दारू पीने वाले सब यहाँ पड़े रहते हैं और देखिए यहाँ बियर वगैरह सब फोड़ के यहाँ रखते हैं। और रात में हम लोग आए 12 बजे तक मैं आया था इधर,
गाड़ी लगाने के लिए, तो देखा कि 3 जन यहाँ स्कूटी पे था और बियर पी रहा था। तो डर से मैं आगे जाके लगाया गाड़ी, और रात को लगता है 1-2 बजे के बाद ही ये फूटा है, ये कांच सब फूटा है। जितना देख सकते हो कितना गाड़ी का नुकसान हुआ है यहाँ पे, और ये रात को ही हुआ है। रात्री हे लोक 12-1 वाजता कधी 12-12 तास नोकरी करतात आणि जेव्हा हे थकून वगैरे येतात आणि गाड्या लावतात तर काही चरसी गरजुल्ले जे इथे दारू पिऊन बसलेले असतात ते रात्रीचा गैरफायदा घेऊन ह्या लोकांची सर्वांची नशेमध्ये नुकसान करतात, चोऱ्या करतात। गेल्या महिन्यात मिनिमम काय नाही तरी 50-60 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे आणि दर महिन्याला कुठेतरी गाड्यांचा हे लोक काशे तोडतात। राज्यातील IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ठाणे शहर आणि ग्रामीण दलात पुन्हा अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पंजाबराव उगळे, बाळासाहेब पाटील आणि विनय कुमार राठोड यांची ठाण्यात नियुक्ती झाली असून यापूर्वी त्यांनी ठाण्यात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे, तर विनय कुमार राठोड यांची ठाणे ग्रामीण अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। नागपूरचे अपर पोलीस आयुक्त शिवाजी राठोड आणि अशोक दुधे यांची ठाण्यात नियुक्ती झाली आहे। दरम्यान ठाणे पोलीस दलातील अधिकारी श्रीकांत परोपकारी आणि सुभाष बुरसे यांची राज्य गुप्तवार्ता विभागात बदली करण्यात आली आहे। या बदल्यांमुळे ठाणे पोलीस दलात नव्या जबाबदाऱ्यांचं चित्र आता स्पष्ट झालं आहे। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे, नक्की भेट द्या। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। ठाण्यातील गावदेवी मार्केटला लागलेल्या भीषण आगीमध्ये मृत्यू झालेल्या अग्निशमन दलाच्या जवान आणि सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। तसंच जखमी 2 जवानांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केली। गावदेवी मार्केटची पाहणी केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली। या दुर्घटनेत व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून मार्केट संपूर्ण जळून खाक झालं आहे। सर्व मार्केटचे इलेक्ट्रिकल आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसंच पुढील 10 दिवसात मार्केट स्वच्छ करून आवश्यक दुरुस्ती पूर्ण करत व्यापाऱ्यांना पुन्हा गाळे उपलब्ध करून देण्याचे आदेश मनपा प्रशासनाला देण्यात आले आहेत।
उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी कळवा रुग्णालयात जाऊन जखमी जवानांची देखील तब्येतीची विचारपूस केली. घटना घडली. आयुक्तांचे माझं सकाळीच बोलणं झालं आणि त्याप्रमाणे प्राथमिक जर आपण पाहिलं तर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असं प्राथमिक अहवालानुसार आता तरी लक्षात येईल. चौकशी त्याची होईल आणि जे दोघं याच्यामध्ये सागर शिंदे आणि काळू गाडेकर, एक सुरक्षा रक्षक आणि एक अग्निशमन विभागाचा जवान, हे दोन लोक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले. ही अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे. त्या दोघांच्याही परिवाराला ठाणे महापालिकेने प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे आणि जखमी जे आहेत त्यांना 1 लाख रुपये देण्याचा प्रत्येकी निर्णय घेतला आहे आणि जे मृत्युमुखी पडलेत त्यांना त्यांच्या नातेवाईकांना अनुकंपाखाली नोकरी देण्याचा देखील निर्णय झाला आहे. मी सकाळीच मुख्यमंत्री महोदयांशी या बाबतीमध्ये चर्चा केली आणि हे जे गाळेधारक 154, 55, 155 आहेत त्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्याचंही पंचनामे करून त्यांना देखील शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपण मदत करू. ठाणे आरटीओने रिक्षा चालकांची विशेष तपासणी मोहीम राबवत 2317 चालकांची पडताळणी केली. यामध्ये तब्बल 94% चालकांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान असल्याचं समोर आलं आहे. केवळ 142 चालकांना मराठीत संवाद साधण्यात अडचण असल्याचं आढळून आलं आहे. परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबवण्यात आली होती. तपासणीमध्ये चालकांचे परवाने, कागदपत्र, मराठीत संवाद साधण्याची क्षमता यांची तपासणी करण्यात आली. ज्या चालकांना मराठीचं ज्ञान नाही त्यांना प्रशिक्षण घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लवकरच विशेष मराठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरटीओ प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. दिवा शहरासाठी अखेर स्वतंत्र पिनकोड जाहीर करण्यात आला असून आता दिव्याचा नवीन पिनकोड 400611 असा असणार आहे. यापूर्वी दिवा आणि मुंब्रा यांचा समान पिनकोड असल्याने टपाल वितरण, बँक व्यवहार, ऑनलाईन सेवा आणि शासकीय कामांमध्ये नागरिकांना अडचणी येत होत्या. जागा हो दिवेकर संस्थेचे विजय भोईर यांनी अनेक वर्ष सातत्याने यासाठी पाठपुरावा केला होता. केंद्र सरकार, टपाल विभाग तसंच विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे निवेदनं देत त्यांनी हा मुद्दा लावून धरला होता. नवीन पिनकोडमुळे दिव्याची स्वतंत्र ओळख निर्माण होणार आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, नंबर 16, खाडल रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.